मंत्री महोदयांच्या विरोधात बातम्या दाखवल्या म्हणून पत्रकारांवर कारवाई होणं ही गोष्ट नवीन नाहीये. आता देखील अशीच घटना समोर आली आहे. त्यामुळे मात्र मोठी खळबळ उडाली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात बातम्या दाखवल्या म्हणून लय भारी नावाच्या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्या दिल्या या कारणावरून तुषार खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय त्यांना अटक सुद्धा झाली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात जवळपास 85हून अधिक बातम्या दाखवल्या तसंच न्यायालयीन अवमान केला असा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे. तुषार खरात यांना मुंबईतून वडूज पोलिसांनी अटक केली आहे. पत्रकार तुषार खरात यांनी मंत्री जयकुमार गोरेंविरोधात वारंवार आवाज उठवला होता. यासोबतच त्यांनी गोरेंविरोधात यूट्यूब चॅनलवर अनेक व्हिडिओ देखील केले होते. ही माहिती मंत्री गोरे यांनी अधिवेशनात माध्यमांसोबत बोलताना दिली होती. त्यावेळी तुषार खरात देखील उपस्थित होते. यावेळी पत्रकार तुषार खरात यांनी गोरेंना प्रतिप्रश्न देखील केले होते. मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी थांबवायची असेल तर 5 कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा आणखी महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करायला सांगेन अशी धमकी दिल्याप्रकरणी तुषार खरात यांच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तुषार खरात हे त्याच मतदारसंघातील रहिवासी आहेत. ते मान तालुक्यात आणि मुंबईमधून वार्तांकन करत असतात. तसंच सोशल मीडियावर लय भारी न्यूज चॅनल आणि त्यांचं त्याच नावाचं फेसबुक अकाउंट देखील आहे. पत्रकार तुषार खरात यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात विरोधी पक्षाचे नेते आवाज उठवताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील पत्रकार तुषार खरात यांची बाजू लावून धरली आहे. पत्रकार परिषद घेत रोहित पवार म्हणाले की तुषार खरात हा तुमच्यातलाच एक पत्रकार आहे. त्यांचा एक छोटा चॅनल आहे, पण पत्रकार हा पत्रकार असतो. खरात यांनी एका राजकीय नेत्याविरोधात मागील वर्षापासून आवाज उठवलाय. एका महिलेची बाजू त्यांनी लावून धरली आहे. करोनाच्या काळात बोगस बिलं केल्याचं प्रकरण समोर आणलं. धनगर समाजाच्या जमिनी हडपल्या या विरोधात आवाज उठवणारा तुषार खरात ओबीसी समाजाचा एक पत्रकार आहे. राजकीय व्यक्तींच्या विरोधात बोललं म्हणून एखाद्याला उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं. खरातने मांडलेले सर्व मुद्दे सर्वसामान्यांच्या बाजूने आहेत, म्हणून आम्ही त्यांच्या बाजूने आहोत असं देखील रोहित पवारांनी स्पष्ट केलंय. तर तुषार खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप मंत्री जयकुमार गोरे यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.